गोविंदा सोनवणे LK हायस्कूल सायन्स चुनाभट्टी आणि सर्वांचा परिचय करून देतो आधी आणि मग आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी भरत भोई, समता विद्या मंदिर, साकीनाका, मुंबई नंबर 72. माझे नाव सविता डोंगरे, शिवणे विद्या मंदिर, साकीनाका, कुर्ला. माझे नाव वनिता पवार, नवैंदा माध्यमिक विद्यालय, साकीनाका. माझे नाव मनीषा पाटील, नवैंदा माध्यमिक विद्यालय, चांदिवली. नमस्कार, माझे नाव दर्शना धनाजी कांबळे. मी LK हायस्कूल शाळेची शिक्षिका आहे. नमस्कार, माझे नाव वैशाली हंडे, समता विद्या मंदिर, साकीनाका, मुंबई 72. नमस्कार, माझं नाव सायली देवरुकर, शिवणे विद्या मंदिर हायस्कूल. नमस्कार, माझं नाव वर्षा मदने, शिवणे विद्या मंदिर हायस्कूल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जगदंब जगदंब जगदंब. शिवाजी. श्री 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 श्रीमंत राजाधिराज योगीराज क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो, कालच आपण मोठ्या उत्साहानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी केलेली आहे आणि त्या निमित्ताने आम्ही इयत्ता 7वीचा इतिहासाच्या पाठातील स्वराज्य स्थापनेचा पाठ आम्ही घेतलेला आहे आणि ज्यांच्या नावाने आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही त्याचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कार्य, स्वराज्याची स्थापना त्यांनी कशी केली या पाठातून आम्ही सादर करत आहोत. सर्वप्रथम आमचं ध्येय वाचून दाखवतो. महाराष्ट्रात असणाऱ्या अनेक अन्यायी राज सरकारला उलटवून टाकणाऱ्या एक युग प्रवर्तक राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील घटकांचा ऐतिहासिक संदर्भाच्या मदतीने शोध घेऊ. क्षमता आहे स्वराज्य निर्मितीचे आकलन करून घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी भारताची व महाराष्ट्राची परिस्थिती समजून देशाचा इतिहास जाणून घेतो. अध्ययन निष्पत्ती. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले याविषयी माहिती सांगतो. किल्ले, दुर्ग यांची माहिती व छायाचित्रे जमा करतो. जिजाऊ आईसाहेबांविषयी त्यांच्या कार्याची माहिती सांगतो. शिवरायांचे सहकारी यांची माहिती सांगतो.
स्वराज्यातील गड किल्ले यांची यादी करतो. शिवकालीन अर्थकारण याविषयी माहिती जमा करतो. ज्ञान वस्तुनिष्ठ शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय? शिवरायांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? आकलन लघुतरी प्रश्न. आदिलशाहीने शहाजी राजांना कोणते परगणे जहागिरीचा मुलूक म्हणून ठेवला? दुसरा प्रश्न. वीरमाता जिजाबाई यांना शिवाजी महाराजांची शिक्षिका संबोधता येईल का? तिसरा प्रश्न. शिवरायांनी आपल्या कोणत्या सवंगड्यांची साथ स्वराज्य स्थापनेत घेतली त्याची यादी करा. उपयोजन. माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्काराचा उपयोग शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत कसा झाला? उपयोजन. स्वराज्य संस्थापक म्हणून शिवाजी राजांचे कार्य विशद करा. उपयोजन. जहागिरी म्हणजे काय? राजमुद्रेचा अर्थ थोडक्यात लिहा. ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य थोडक्यात स्पष्ट करा. विश्लेषण मूल्यांकनासाठी आपण पुढील दीर्घोत्तरी प्रश्न आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ शिवरायांना रयतेचे राजे असे का संबोधले जाते? शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी स्थापन केलेले अष्टप्रधान मंडळाची माहिती लिहा. पहा, आपण अध्यापन प्रक्रियेमध्ये जेव्हा आपलं अध्यापन पूर्ण करून होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी सृजनशीलता निर्माण करायची असते, नवनिर्मिती निर्माण करायची असते, त्यावर आधारित प्रश्न. लघुत्तरी प्रश्न आहे, शिवकालीन शेतीविषयक धोरण स्पष्ट करा. दीर्घोत्तरी प्रश्न, शाळेतील साजरी करण्यात येणारी शिवजयंती बद्दल थोडक्यात माहिती लिहा. शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले का? शिवरायांच्या किल्ल्यांची छायाचित्रे मिळवून त्यापासून माहितीसह एक सुरेख असा प्रकल्प सादर करा. धन्यवाद. पहा, आमच्या गटाने छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपले जे रिसोर्स पर्सन इथे आहेत, नवीन क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम यावर आधारित अध्ययन निष्पत्ती आणि महत्त्वाचा घटक क्षमता निर्माण करणे. गेल्या 2-3 दिवसामध्ये जे नवीन नाविन्यपूर्ण असं आपल्याला ट्रेनिंग दिलं, त्यावर आधारित आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखरच असं वाटतंय की कालच शिवजयंती साजरी झाली आणि आपण सर्व ह्या शिवरायांचे मावळे आहोत आणि अभिमान आहे की शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. त्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.